आत्मा मालिक आश्रमातील निष्ठावान सेवक व निवास व्यवस्थापक हृदयनिवासी कुमार बाळासाहेब पाटील यांचे शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालंय। त्यांच्या निधनानं आश्रमाच्या कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। हृदयनिवासी कुमार बाळासाहेब पाटील यांनी अनेक वर्ष श्रद्धेनं समर्पण भावानं आश्रमाची निवास व्यवस्था सांभाळली। प्रत्येक श्रद्धाळू आणि भाविक तसेच आश्रम रहिवासी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। मनमिळावू स्वभाव, काटेकोर व्यवस्थापन व सेवाभाव यामुळे ते सर्वांचे लाडके होते। सन 1993 मध्ये ते आश्रमात सेवेसाठी दाखल झाले। तेव्हापासून ते आजतागायत सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन त्यांनी आपली सेवा पार पाडली। त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे पाटील परिवार आणि आत्मा मालिक परिवारात शोककळा पसरली आहे। नेरले जिल्हा सांगली येथून त्यांच्या आजोबापासून हा परिवार गुरुदेवांची सेवा करत आहे। संपूर्ण कुटुंबच या सेवेमध्ये समर्पित आहे। त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव, त्यांच्या परिवारास दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली देवोत हीच प्रार्थना। आत्मा मालिक ध्यानपीठ तसेच आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीनं सर्व व्यवस्थापक प्राचार्य यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली।